खेड्यातील बायको भाग 2. गौरी घरी परतली होती, पण तिच्या मनात अजूनही वादळ सुरू होतं. घरात पाऊल टाकताच आईने विचारलं, काय ग, एवढ्या लवकर कशी आलीस? साखरपुडा संपला का? गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती आईच्या गळ्यात पडली. आई, मी लग्न मोडलं. हे ऐकताच आईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. काय बोलतेस तू? गौरीचे वडील बाहेरून धावत आले. गावात आधीच बातमी पोहोचली होती. लोक घराबाहेर जमले होते. कुजबूज सुरू होती. मुलीने शहरातलं स्थळ नाकारलं. अभिमान चढलाय बहुतेक. आता कोण करेल हिच्याशी लग्न? हे शब्द गौरीच्या कानावर पडत होते आणि प्रत्येक शब्द तिच्या मनावर घाव करत होता. वडील रागाने ओरडले, तुला आमची इज्जत मातीमध्ये मिळवायची होती का? गौरी रडत म्हणाली, बाबा, मी चुकीचं काही केलं नाही. गप्प. वडील जोरात ओरडले, गरीब माणसाला इतकं मोठं स्थळ रोज येत नाही. आई ही डोळे पुसत म्हणाली, आम्ही तुझ्यासाठी स्वप्न पाहिली होती गौरी. गौरीला वाटलं जणू सगळं जग तिच्या विरुद्ध उभं आहे. ती खोलीत जाऊन दरवाजा लावून घेतला. बाहेर लोकांचे आवाज, आत तिचं तुटलेलं मन. ती आरशासमोर उभी होती. स्वतःकडे पाहत म्हणाली, मी खरंच चुकीची आहे का? डोळ्यांतून वाहणारे अश्रू थांबत नव्हते. दुसऱ्या बाजूला समीर शहरात परत जाण्याऐवजी गावातच थांबला होता. त्याच्या घरात ही शांतता नव्हती. आई सतत रागाने बोलत होती, त्या मुलीने आपला अपमान केला, तू दुसरं स्थळ बघ. समीर मात्र शांत बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर सतत गौरीचे शब्द फिरत होते. बदल शब्दात नसतो, कृतीत असतो. तो पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारत होता, मी खरंच कोणाचं मन समजून घेतलं होतं का? तेवढ्यात त्याचा मित्र रोहन आला. काय रे, चेहरा का पडला? समीर सगळं सांगून झाला. रोहन हसला नाही, उलट गंभीर झाला. समीर, तू पहिल्यांदा एखाद्या मुलीला कमी समजलं आणि तिने तुला आरसा दाखवला. समीर शांत झाला, कारण रोहन बरोबर बोलत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी नेहमीप्रमाणे विहिरीवर पाणी भरायला गेली. पण आज सगळ्यांच्या नजरा वेगळ्या होत्या. काही बायका मुद्दाम म्हणत होत्या, अगं, जास्त शिकवलं की असंच होतं. मुलगी हातातून निसटली की बापाचं डोकं खाली जातं. गौरी काही बोलली नाही. डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर कठोर शांतता होती. तेवढ्यात सीमा आली. गौरी, त्यांचं ऐकू नकोस, तू बरोबर केलं. गौरी म्हणाली, सीमा, बरोबर करूनही एवढं दुःख का होतं? सीमा तिचा हात धरत म्हणाली, कारण सत्य बोलणाऱ्याला आधी शिक्षा मिळते, नंतर सन्मान. संध्याकाळी अचानक समीर गौरीच्या घरी आला. घरात तणाव पसरला. वडील रागाने उठले, कशासाठी आलास? समीर नम्रपणे म्हणाला, काका, मला गौरीशी बोलायचं आहे. वडील संतापले, आमची थट्टा पुरेशी झाली नाही का? गौरी बाहेर आली. तिचे डोळे सुजलेले होते. समीर तिला पाहून काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, गौरी, मी माफी मागायला आलोय. गौरी थंड आवाजात म्हणाली, माफीने सगळं ठीक होतं का? समीर खाली मान घालून म्हणाला, नाही, पण सुरुवात होऊ शकते. गौरीचे वडील म्हणाले, आम्हाला काही नको, जा इथून. समीर म्हणाला, मी जातो, पण एक सत्य सांगून जातो. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. तो म्हणाला, गौरीने लग्न मोडून तुमची इज्जत घालवली नाही, उलट तिने स्वतःचा आणि तुमचा सन्मान वाचवला. घरात शांतता पसरली. गौरीचे वडील पहिल्यांदाच गप्प झाले. समीर पुढे म्हणाला, मी तिच्यासाठी योग्य नव्हतो आणि ती माझ्यापेक्षा खूप मोठी निघाली. हे बोलून तो व्हायला, पण जाताना त्याने एक वाक्य टाकलं, जर आयुष्याने दुसरी संधी दिली तर मी स्वतःला बदलून परत येईन. समीर निघून गेला. गौरी त्याच्याकडे पाहत राहिली. मनात राग होता, वेदना होती, पण कुठेतरी एक प्रश्नही होता. हा समीर खरंच बदलणार होता की हा फक्त आणखी एक शब्दांचा खेळ होता? समीर शहरात जाऊन काय करणार? गौरीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येणार का? आणि गावात अचानक कोणता मोठा धक्का बसणार? समीर निघून गेल्यावर घरात काही क्षण कुणीच काही बोललं नाही. गौरी दारात उभी राहून त्याच्या जाणाऱ्या पावलांकडे पाहत होती. मनात राग होता, पण त्याने बोललेले शब्द सतत कानात घुमत होते. तिने तुमचा सन्मान वाचवला. गौरीचे वडील खुर्चीत बसले. त्यांच्या चेहऱ्यावर राग उतरला होता, पण मनात अपराधीपणा होता. आई हळू आवाजात म्हणाली, तुम्ही जरा जास्त बोललात तिच्याशी. वडील पहिल्यांदाच शांत झाले. गौरीने हे पाहिलं, पण ती काही बोलली नाही. ती आत जाऊन चुलीजवळ बसली. हात काम करत होते, पण मन मात्र पूर्ण रिकामं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात नवा विषय सुरू झाला. समीर स्वतः गौरीच्या घरी गेला म्हणे. माफी मागायला गेला होता. काहीतरी अजून चालू आहे बहुतेक. गावात लोकांना सत्यापेक्षा चर्चा जास्त आवडत होती. गौरी विहिरीवर गेली तेव्हा काही बायका मुद्दाम हसू लागल्या. अगं, शहरातला जावई पुन्हा आला म्हणे. काय ग, पुन्हा लग्न ठरणार का? गौरीने डोकं खाली केलं, पण यावेळेस सीमा पुढे आली. तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्याशिवाय काही काम नाही का? सगळ्या बायका गप्प झाल्या. गौरीने सीमाकडे पाहिलं. तू नेहमी माझ्यासाठी का उभी राहतेस? सीमा हसली, कारण तू स्वतःसाठी उभी राहायला शिकतेस.
त्या दिवशी दुपारी गौरीचे वडील तिच्या खोलीत आले. ते दारातच थांबले. आवाज हलका झाला होता. गौरी, ती शांतपणे उठली. हो बाबा, ते म्हणाले. काल मी रागात खूप बोललो, पण मी बाप आहे ना, मुलीचं भविष्य बघून घाबरलो होतो. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा, मला तुमची भीती समजते, पण माझं आयुष्य मी चुकीच्या माणसासोबत घालवू शकत नव्हते. वडील हळूच म्हणाले. आज समजते, तू चुकीची नव्हतीस. इतकं ऐकताच गौरी धावत जाऊन बाबांच्या गळ्यात पडली. घरात पहिल्यांदाच शांततेऐवजी माया होती. दुसऱ्या बाजूला समीर शहरात पोहोचला होता. ऑफिसमध्ये सगळे कामात होते, पण त्याचं लक्ष कुठेच नव्हतं. रोहनने विचारलं, काय रे, अजून गाव डोक्यातून गेलं नाही वाटतं. समीर म्हणाला, पहिल्यांदाच कोणीतरी मला माझी किंमत दाखवली. रोहन हसला. किंमत नाही रे, चूक दाखवली. समीरने मोबाईल काढला. गौरीचा नंबर स्क्रीनवर होता, पण त्याने फोन केला नाही. मी बदलल्याशिवाय तिच्याशी बोलायचा अधिकार नाही, तो मनात म्हणाला. त्याने अचानक निर्णय घेतला. तो गावातल्या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या एका प्रोजेक्टमध्ये सामील झाला. गावांना थेट बाजारपेठ मिळावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी कंपनी योजना सुरू करत होती. रोहन चकित झाला. तुला अचानक शेतकऱ्यांची आठवण? समीर शांतपणे म्हणाला, कारण मी गावातल्या लोकांना कमी समजलो. आता त्यांच्याकडून शिकायचं आहे. काही दिवसांनी गावात मोठी बातमी आली. तालुक्यातून अधिकारी येणार होते. गावात नवीन कृषी योजना सुरू होणार होती. सगळे आनंदात होते. गौरीचे वडील म्हणाले, जर ही योजना खरी असेल तर आपल्याला खूप फायदा होईल. गौरी ही खुश झाली. पण दुसऱ्या दिवशी गावाच्या चौकात पोस्टर लागलं. योजनेचा मुख्य अधिकारी समीर देशमुख. गौरीच्या हातातून पाण्याचा घडा खाली पडला. तिचे डोळे मोठे झाले. समीर पुन्हा तिच्या गावात येणार होता, आणि यावेळेस जावई म्हणून नाही, अधिकारी म्हणून. समीर आणि गौरीची पुन्हा भेट कशी होईल? गावकरी समीरला स्वीकारतील का? आणि गौरीच्या आयुष्यात अचानक कोण नवा माणूस येणार? गावाच्या चौकात लागलेलं पोस्टर पाहून गौरी काही क्षण जागच्या जागी थिसून उभी राहिली. योजनेचा मुख्य अधिकारी समीर देशमुख. तिच्या हातातून पडलेला घडा फुटला होता, पण त्याहून जास्त आवाज तिच्या मनात झाला होता. सीमा धावत आली. गौरी, काय झालं? गौरी थरथरत्या आवाजात म्हणाली, तो पुन्हा येतोय. सीमाने पोस्टरकडे पाहिलं आणि एक खोल श्वास घेतला. मग येऊ दे, यावेळी तू आधीसारखी घाबरणार नाहीस. गौरी काही बोलली नाही. तिच्या डोळ्यासमोर समीरचे शब्द फिरत होते, मी बदलून परत येईन. घरी आल्यावर वडील पोस्टर पाहून आनंदी झाले होते. अरे वा, जर हा प्रोजेक्ट आला तर आपल्याला पिकाला चांगला भाव मिळेल. आई म्हणाली, हो, पण गावात पुन्हा कुजबूज सुरू होईल. वडील शांत झाले. त्यांनी गौरीकडे पाहिलं. तुला त्रास होणार असेल तर आपण नको जाऊ कार्यक्रमाला. गौरीने पहिल्यांदाच ठामपणे उत्तर दिलं, का नाही जाऊ शकत? हे माझंही गाव आहे. वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसला. 2 दिवसांनी गावात मोठा कार्यक्रम ठेवला गेला. चौक सजवला गेला. शेतकरी, सरपंच, अधिकारी, गावकरी सगळे जमले. गौरी साध्या हिरव्या साडीत आली होती. चेहऱ्यावर शांतता, पण मनात धडधड. जीप थांबली. त्यातून समीर उतरला. पूर्वीचा गर्विष्ठ समीर आज दिसत नव्हता. साधा पांढरा शर्ट, नम्र चेहरा आणि डोळ्यात गंभीरपणा. गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. समीरची नजर गर्दीतून फिरत फिरत थेट गौरीवर थांबली. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. ना राग, ना हसू, फक्त न बोललेले प्रश्न. समीर स्टेजवर गेला. तो म्हणाला, मी आज अधिकारी म्हणून आलोय, पण त्याहून आधी मी एक चूक केलेला माणूस म्हणून आलोय. लोक एकमेकांकडे पाहू लागले. तो पुढे म्हणाला, शेतकऱ्यांची मेहनत शहरात बसून समजत नाही, ती समजते इथे येऊन, मातीला हात लावल्यावर. गौरीचे वडील शांतपणे ऐकत होते. समीर पुढे म्हणाला, या योजनेत कोणतीही फसवाफसवी नाही. शेतमाल थेट बाजारात जाईल. पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल. गावकऱ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. गौरीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. हा तोच समीर आहे, ती मनात म्हणाली. कार्यक्रमानंतर अनेक लोक समीरभोवती जमा झाले. प्रश्न, चर्चा, फोटो. गौरी मात्र शांतपणे निघू लागली. तेवढ्यात मागून आवाज आला, गौरी, 1 मिनिट. ती थांबली. समीर तिच्या समोर आला. कशी आहेस? गौरी सरळ म्हणाली, चांगली आहे. समीर हसला, तुझ्यामुळे. गौरीने भुवया उंचवल्या. माझ्यामुळे? तो म्हणाला, त्या दिवशी तू नाही म्हणाली नसतीस तर मी अजूनही तोच माणूस राहिले असतो. गौरी काही क्षण शांत राहिली. बदललास का खरंच? समीर हळू आवाजात म्हणाला, दररोज प्रयत्न करतोय. गौरी उत्तर देणार इतक्यात मागून एक तरुण आवाज आला, गौरी ताई. दोघांनी मागे पाहिलं. एक देखणा हसतमुख तरुण धावत आला. हातात फाईल होती. मी अभिजित, तालुक्यातून आलोय. गावात महिलांसाठी बचतगट प्रोजेक्ट सुरू करायचा आहे आणि सगळ्यांनी तुमचं नाव सुचवलं. गौरी चकित झाली. माझं? अभिजित हसत म्हणाला, हो. सगळे म्हणतात गावात धाडसी आणि समजूतदार बाई असेल तर ती गौरी. समीरच्या चेहऱ्यावर हलकी बेचैनी आली. गौरी पहिल्यांदा स्वतःकडे नव्या नजरेने पाहत होती. त्या रात्री गावात पुन्हा चर्चा सुरू झाली. गौरीला सरकारी काम मिळणार म्हणे.
तो नवीन अधिकारीही तिच्याशी बोलत होता. आता समीरचं काय? आणि दुसऱ्या बाजूला समीर एकटाच बसून विचार करत होता. मी तिला गमावलंय की अजून ही वेळ आहे? अभिजित आणि गौरीची जवळीक वाढेल का? समीरला मत्सर होईल का? आणि गौरीसमोर कोणता मोठा निर्णय उभा राहणार? रात्रभर गावात एकच चर्चा होती. गौरीला सरकारी काम मिळणार. तो नवीन अधिकारी अभिजित तिच्याशी खूप वेळ बोलत होता. आता समीरचं काय होणार? गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण गौरीच्या मनात मात्र नवा संघर्ष सुरू झाला होता. सकाळी गौरी अंगण झाडत होती. आईने विचारलं, काय ठरवलंस? ते काम करणार का? गौरी थोडी विचारात पडली. आई, मला भीती वाटते. मी एवढं मोठं काम करू शकेन का? आई हसली. घर सांभाळणारी बाई गावही सांभाळू शकते. गौरीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. तेवढ्यात वडील बाहेरून आले. गौरी, तालुक्यातून माणूस आला आहे, तुला ऑफिसमध्ये बोलावलंय. गौरीच्या हृदयाची धडधड वाढली. तालुक्याच्या छोट्या कार्यालयात अभिजित बसला होता. त्याने गौरीला पाहताच आदराने खुर्ची दिली. या बसा. गौरी थोडी संकोचली. अभिजित म्हणाला, तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. गावात महिलांना एकत्र आणून बचत गट, लघु उद्योग, शेतीपूरक कामं सुरू करायची आहेत. त्यासाठी आम्हाला तुमच्यासारख्या व्यक्ती हवी. गौरीने आश्चर्याने विचारलं, पण माझ्यात असं काय पाहिलं? अभिजित हसला. जिच्यात स्वतःसाठी उभं राहायची हिंमत असते ती दुसऱ्यांसाठीही उभी राहू शकते. हे ऐकून गौरी काही क्षण गप्प बसली. पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या जखमांऐवजी तिची ताकद पाहत होतं. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि समीर आत आला. गौरीचा चेहरा ताठ झाला. समीरने दोघांकडे पाहिलं. मीटिंग सुरू आहे का? अभिजित सहज म्हणाला, हो, गावातील महिलांच्या प्रोजेक्टसाठी गौरीताईंशी चर्चा चालू आहे. समीरने गौरीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अभिमान आणि बेचैनी दोन्ही होतं. छान आहे, तो म्हणाला. गौरी शांत राहिली. मीटिंग संपल्यावर गौरी बाहेर पडली. समीर मागून आला. गौरी, 2 मिनिटं बोलू? ती थांबली, पण चेहरा कठोर होता. बोला, समीर म्हणाला. तुला हे काम मिळालं, मला खरंच आनंद झाला. गौरीने सरळ उत्तर दिलं, धन्यवाद. समीर थोडा थांबला, पण अभिजितपासून जरा सावध राहा. गौरीच्या डोळ्यात राग चमकला. का? प्रत्येक माणूस तुझ्यासारखा असतो असं वाटतं का? समीर गप्प झाला. गौरी पुढे म्हणाली, माझी काळजी करण्याचा अधिकार तू त्या दिवशी गमावला. ती निघून गेली. समीर तिच्याकडे पाहत राहिला. त्याला समजलं, पश्चाताप म्हणजे फक्त दुःख नाही, तर उशिरा झालेली जाणीव असते. काही दिवसात गौरीने काम सुरू केलं. गावातील बायका तिच्याकडे येऊ लागल्या. कुणाला शिवणकाम शिकायचं होतं, कुणाला शेळीपालन, कुणाला बचत गट सुरू करायचा होता. गौरी दिवसेंदिवस आत्मविश्वासाने भरत होती. अभिजित तिची मदत करत होता. तो प्रत्येक वेळी म्हणायचा, तुम्ही फक्त नावापुरता प्रमुख नाही, तुम्ही खऱ्या नेत्या आहात. गौरी नकळत हसायची. हे सगळं दुरून समीर पाहत होता आणि मनातून तुटत होता. एका संध्याकाळी गावाच्या रस्त्यावर पाऊस सुरू झाला. गौरी कागदपत्र घेऊन अडकली होती. अभिजितने लगेच छत्री पुढे केली. या, मी सोडतो घरी. दोघे एकाच छत्रीत चालत होते. गावकऱ्यांनी ते पाहिलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा चर्चा सुरू. गौरी आणि अभिजित जवळ आलेत म्हणे. लग्नाची बोलणी ही होऊ शकतात. ही बातमी समीरच्या कानावर पडली. त्याच्या हातातून चहाचा कप खाली पडला. तो स्वतःशीच म्हणाला, यावेळेस मी तिला खरंच गमावणार का? आणि त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला गौरीच्या घरी अभिजितचे आई वडील आले होते. पुढील भागात पहा, अभिजितच्या घरच्यांचा हेतू काय आहे? गौरीसाठी नवीन लग्नाचा प्रस्ताव येणार का? आणि समीर कोणता मोठा निर्णय घेणार? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.